वाडा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून गटार बांधण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र विशेष बाब म्हणजे या गटारीलगत एकही घर नसल्याने या कामाच्या गरजेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ज्या ठिकाणी गटारीची खरोखर गरज आहे त्या ठिकाणी काम न करता निर्जन परिसरात गटार बांधण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. जनतेच्या पैशातून करण्यात आलेल्या या कामाचा नागरिकांना नेमका किती फायदा होणार असा सवाल आता उपस्थित केला जात असून या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वाडा प्रतिनिधी योगेश वाघ. तर मी योगेश वाघ पुन्हा एकदा वाडा शहराच्या भेटीला. विकास कामं कशी केली जातात ती बघा. ह्या साईडला वॉर्ड क्रमांक 1, ह्या साईडला 8 नंबर वॉर्ड क्रमांक. तर वॉर्ड क्रमांक रस्त्याच्या ह्या बाजूनी आहे. इकडे एकही घर नाही, एकही घर अस्तित्वात नाही. इथे ड्रेनेज जाण्याचाही संबंध येत नाही. पाणी रस्त्यावर लगत आता पाणी इकडं उतरतं. ही 1 कोटीची गटार बांधले. हे गटार बांधून बरे मे महिन्यात काम चालू केलं होतं. आता याच्यावर झाकणंसुद्धा लावलेली नाही, बघू शकता आपण. तर ह्या गटारीच्या 1-1 कोटीच्या पास करण्यात आल्यात. मला पालकमंत्री साहेबांना, कलेक्टर मॅडमला, मुख्य अधिकारी, इंजिनियरांना एक प्रश्न विचारायचा आहे. निधी येतो तो योग्य ठिकाणी वापर झाला पाहिजे का नाही. आता हे बघा, लाद्या लावल्यात, काही निघाल्यात. आता ह्या गटारी बांधल्यात, 1-1 कोटीच्या गटारी बांधल्यात. ठेकेदाराला वर्क ऑर्डर मिळाली का तो काम करतो, त्याची काही चूक नाही. त्याला तुम्ही वर्क ऑर्डर दिली तो काम पूर्ण करणार. हे बघा, प्रत्येक ठिकाणी झाकणं लावलेली नाहीत. ह्या असा निधी जिथं गरज आहेत गटारींच्या तिथं गटारी होत नाही, आणि जिथं गरज नाही तिथे 1-1 कोटीच्या गटारी बनवून. आता याच्यात पाणी जातोय का बघा. पाऊस आहे, हा पावसाळा आहे काय गटारीत पाणी नाही. तर ही अशी 1 कोटीची गटार आमच्या वॉर्ड क्रमांक 1 मध्ये विकास करण्यात आला आहे नगरपंचायतीकडून. जमिनी मिळत नाहीत. विकास कामं चिकार आहेत, पण विकास कामांसाठी जमिनी लागतात. मग काही फॉरेस्टच्या जमिनीत रस्ते गटारी करायच्या, मग त्या केसी अंगावर आल्या मग प्रस्ताव बनवायचे. या सगळ्या हाणामाऱ्या आमच्या नगरपंचायतमध्ये चालू आहेत. वाडा नगरपंचायतमध्ये असे बरेच व्हिडिओ मी वारंवार टाकत असतो. हे बघा, झाकणं आहेत का नाही. तर ही 1 कोटीची गटार तुम्हाला बघून कसं वाटतंय. ही गटार ड्रेनेज याच्यामधून एकही थेंब पाणी दिसत नाही. पावसाळा आहे तरी पाणी जात नाही. मग 1 कोटीची गटार फक्त हे वॉकिंगसाठी बनवले का. कुठंतरी अनाठाई खर्च करायचा, ठेकेदारांची पोटं भरायची. अशा पद्धतीचे विकास कामं नको आहेत आम्हाला. आम्हाला जनतेच्या हितासाठी आणि जनतेच्या गरजेसाठी विकास काम हवं आहे. आता हे विकास काम करताना इंजिनियरांनी जागेची पाहणी करायला पाहिजे होती का खरंच या ठिकाणी गटारीची आवश्यकता आहे किंवा नाही. समजा ठीक आहे, वरून निधी देतात, आमदार देतात, पालकमंत्री निधी देतात. जिथे गरज नाही तिथे संरक्षण भिंत, जिथे गरज नाही तिथे ह्या 1-1 कोटीच्या गटारी. हे कशासाठी. हा जनतेच्या पैशाचा सरळ सरळ वाटोळा आहे. उघडा डोळे पहा नीट.